आलेले आहे त्यांना पण विनंती आहे की शहीद श्रीराम यांच्या फोटोपुढे आपण श्रद्धासुमन अर्पण करावे आणि मी जे काही सांगतो आहे श्रीराम साहेबचा जो जीवनपट आहे त्याच्यानंतर या श्रीराम साहेबच्या जीवनावर एक सुंदर चित्रपट आम्ही निर्माण करण्याचं आयोजन केलेलं आहे। श्रीराम साहेब यांच्या जीवनावर चित्रपट आम्ही काढणार आहोत। तत्पूर्वी या मंचावर मी जे काही उपस्थित झालो अनेक लोकांना माझा परिचय नाही, परिचय करून घेणं मी माझं कर्तव्य समजतो। मी कवी सूर्यमान शेंडे, मुक्काम शांतीनगर, नागपूर। मी चित्रपटात गीते लिहितो आणि त्याचबरोबर आकाशवाणी दूरदर्शन कलावंत म्हणून काम करीत आहे। आणि श्रीराम साहेब यांचा रक्ताचा संबंधही आहे, नात्याचाही संबंध आहे। आणि ते असून सुद्धा श्रीराम साहेब अत्यंत माझ्या जवळचे होते। 1970 पासून त्यांचा आमचा संबंध आला। जेव्हापासून त्यांचा आमचा संबंध आला त्यांची मी दखल घेतली आणि मग त्यांचा जीवनपट हा लिहून काढला। श्रीराम साहेब सर्वांनाच माहीत आहे, गावागावात शहराशहरात माहीत आहे, फक्त श्रीराम साहेब तितुरवाडे अत्यंत सुंदर काव्य करणारे श्रीराम साहेब फक्त एवढंच माहीत आहे। श्रीराम साहेब कोण होते, काय होते याचा इतिहास तुम्हाला माहीत नाही आणि म्हणून प्रस्तावना माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे संजय शाहीर मेश्राम यांनी। आणि श्रीराम साहेब जिवंत असताना त्यांनी सूर्यमान शेंडेला एक मोठी जबाबदारी दिली होती। ते म्हणाले होते माझ्या मृत्यूनंतर सूर्यमान शेंडे तुमच्याकडे पूर्ण मीडिया राहील, वर्तमानपत्र, आणि मला पोहोचवणं तुमचं काम राहील। आणि जेव्हा श्रद्धांजली होईल तर माझ्या जीवनाचा एक एक पडदा तुम्ही या रसिक श्रोत्यापुढे उघडा करून दाखवायचा, अशी त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिल्यामुळे मी आज श्रीराम साहेब यांचा खरा जीवनपट तुमच्या सामने 10 मिनिटात सादर करतो। आणि त्यानंतर या ठिकाणी शाहीर निनाद बागडे, शाहीर अंबादास नागदेवते हे आपल्या गाण्याच्या रूपात श्रीराम साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। मायबापांनो आता जरा लक्षपूर्वक ऐका। श्रीराम साहेब, श्रीराम मोरबा मेश्राम साहेब यांचा जीवनपट जो अधिक लोकांना माहीत नाही। श्रीराम साहेबचा जन्म 1 जुलै 1935 ला तालुका कुही, काय म्हणतो, श्रीराम साहेबचा जीवनपट आहे हा लक्षात ठेवा। पुन्हा कधी कुठेही कोणाला ऐकायला मिळणार नाही। श्रीराम साहेब यांच्या जीवनावर चित्रपट आम्ही काढणार आहोत, तो आता पूर्णत्वात येणार आहे। श्रीराम साहेबच्या जिवंतपणात हा चित्रपट पाहावा अशी आमची इच्छा होती, पण श्रीराम साहेब ते पाहू शकले नाही। दुर्दैव आहे। श्रीराम साहेबचा जो खरा जीवनपट आहे तो या ठिकाणी सादर करतो। त्यांच्या मुलांनाही माहीत नाही, त्यांचा जन्म नंतर झाला। श्रीराम साहेबचा जन्म 1 जुलै 1935 ला तालुका कुही, जिल्हा नागपूर, तितूर या गावात झाला। ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले। त्यांच्या वडिलाचे नाव मोरबाजी मेश्राम होते। त्यांच्या जे आई होती, तुमची आजी काय नाव होतं संजय शाहीर? बारसाबाई, नातवाले बरोबर माहीत आहे। बारसाबाई त्या आजीचे नाव होते आणि त्यांच्या आजोबाचे नाव सीतारामजी होते। त्यांचे आजोबा आणि त्यांच्या वडिलांनी दंडार करण्याचा छंद होता, तसेच वडील हे कवळी करत होते। त्यांच्या वडिलांचा वारसा श्रीराम साहेबला लाभला आहे। तुर्रा घराण्याचे परंपरा ते पूर्वीपासूनच चालवीत आलेले आहे। श्रीराम साहेब यांना 2 मुले, विलास आणि संजय, त्याचप्रमाणे 2 मुली, रेखा आणि ज्योती। मुलीचा विवाह होऊन त्या आपापल्या घरी आज सुखी समृद्ध आहे। त्यांचा मोठा मुलगा विलास हा नुकताच मरण पावला। तो नंदनवन या वस्तीमध्ये राहत होता। महानगरपालिकेत सेवानिवृत्त झाला होता। तो आपल्या वडिलांच्या तमाशात तसेच लहान भाऊ संजय साहेबच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहसाथी म्हणून साथ देत होता। संजय हा शाहिरीच्या क्षेत्रात पदार्पण करून आपल्या वडिलांचा शाहिरी वारसा हा पुढे नेण्याचं काम करीत आहे। श्रीराम शाहिरांची जी जीवनसंगिनी होती धर्मपत्नी लीलाबाई, हिचे गतवर्षी दुःखद निधन झाले।
सन 1950 साली श्रीराम शाहीर तेव्हा 11 मॅट्रिकची परीक्षा पास झाली. श्रीराम शाहीर सन 1949 साली श्रीराम शाहीर तेव्हाची 11 मॅट्रिकची परीक्षा पास झाली. तेही प्रथम क्रमांकाने मॅरिटमध्ये आले होते. त्यावेळी उमरेड तहसीलमधून प्रथमच अस्पृश्य समाजातील 3 मुले पास झाली होती. त्यांची नावे जरा ऐका. डोंगरगावचे प्राणचंदन गेळे, सीतापूरचे हंसराज गजबिये आणि चितूरचे श्रीराम शाहीर. त्यावेळी समाजातील लोकांनी सरपंच मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की श्रीराम शाहीर यांना आपली श्रद्धा सुमने अर्पण करावी. तर हा श्रीराम शाहीरचा जीवनपट मी या ठिकाणी सादर करतो आहे. पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे हे लक्ष ठेवा. मॅट्रिक पास झाल्यानंतर तेही श्रीराम शाहीर पहिल्या मॅरिटमध्ये आले अख्ख्या उमरेड तहसीलमधून. आणि म्हणून या समाजातील लोकांनी, या अस्पृश्य समाजातील लोकांना अतिशय आनंद झाला गावच्या लोकांनी. आणि त्यांनी सर्वप्रथम गावामध्ये श्रीराम शाहीरचा भावपूर्ण सत्कार केला होता. हा अविस्मरणीय क्षण श्रीराम शाहीरनी माझ्याजवळ कथन केला होता. मॅट्रिक पास झाल्यानंतर 1951 साली तालुका कुशाळी येथे 3 वर्षापर्यंत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. ती नोकरी त्यांनी सोडली. त्यानंतर ते नागपुरात दाखल झाले. तिथे नेने बंधूकडे काही दिवस नोकरी केली. त्यावेळी ते पाचपावली वसाहतीत राहत होते. ते सुप्रसिद्ध कव्वाल दिवंगत नागोराव पाटणकरांच्या संपर्कात आले. त्यांच्याही संचामध्ये त्यांनी कोर्स म्हणून त्यावेळी काम केलं आणि हळूहळू ते गायनाकडे वळले आणि त्यांनी नागपूर सोडले. ते गावाला परत आले. आणि त्यानंतर मात्र 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या पवित्र नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या सोहळ्यात श्रीराम मेश्रामचे वडील मोरबाजी मेश्राम हे आपल्या मुलाला म्हणजे श्रीराम शाहीरांना सोबत घेऊन गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी जवळून बघण्याचे सौभाग्य शाहीर श्रीराम यांना लाभले होते. 1957 साली धम्मदीक्षेनंतर चितूर येथे पहिले बौद्ध धर्मीय शाहीर संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात श्रीराम शाहीरांनी भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला होता. 18/5/2000 शाहिरांच्या भव्य मेळावा चितूर येथे गुरु विठोबा वस्ताद सोमाजी सावजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीराम शाहीर आणि त्याचे चिरंजीव संजय शाहीर यांनी आयोजित केला होता. तोही अविस्मरणीय भाग आहे. आणि 20 ऑक्टोबर 1988 विजयादशमीच्या शुभ पर्वावर नागपूरच्या धनवट रंगमंदिरात पहिल्यांदाच नामांकित 3 शाहिरांचा जंगी तिरंगी सामना झाला. त्यात श्रीराम शाहीर, परशुराम शाहीर, नथुबाळा शाहीर यांचा समावेश होता. हा कार्यक्रम तिकीटचा होता. हा तिरंगा सामना बघण्यासाठी लोकांची अफाट गर्दी उसळली होती. त्यावेळी 3 रुपयाची तिकीट 300 रुपयात, 5 रुपयाची तिकीट 500 रुपयात आणि 7 रुपयाची तिकीट 700 रुपयात विकल्या गेली होती. गर्दीमुळे सगळ्या नागपूरचा रिकॉर्ड मोडून टाकला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक त्यावेळी नागपुरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कवी सूर्यभान शेंडे होते. त्यानंतर याच कार्यक्रमानंतर चित्रपट अभिनेते दादा कोंडके यांच्याशी श्रीराम शाहीरांची भेट घडवून आणली. यांनी त्यावेळी मुंबईत दादा कोंडके आणि श्रीराम शाहीर या दोघांमध्ये जुगलबंदी झाली होती. त्याचे साक्षीदार सूर्यभान शेंडे होते. धनवट रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात श्रीराम शाहीर, विदर्भाचे मिनी दादा कोंडके, फिल्मी संगीताचा मुकुटमणी शाहीर परशुराम, पोवळ्याचा बादशाह बाळाशाहीर यांनी वरील उपाधीने आम्ही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 23-24 फेब्रुवारी 2002ला नागपूरच्या बिजनबाग मैदानावर अस्मिता रौप्य महोत्सव साहित्य संमेलन झाले.
त्यात श्रीराम शाहीरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक उत्कृष्ट असा गीत सादर केलं होतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो चित्रपट यांनी बनविला, निर्माता लेखक दिग्दर्शक होते जब्बार पटेल, हे त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. श्रीराम शाहीर यांचे नागपूर आकाशवाणीवरून अनेकदा राष्ट्रीय पोवाडे, महापुरुषाचे पोवाडे त्यांनी गायलेले आहेत. श्रीराम शाहीरला दूरदर्शनवरची संधी आली होती. मी खूप प्रयत्न केला दूरदर्शनवर श्रीराम शाहीरला नेण्याचा, परंतु श्रीराम शाहीर आले नाही. ते वरिष्ठ म्हणाले होते मला लोकप्रिय आहेत म्हणे. मी फक्त टीव्हीवर दिसल्यानं चालणार आहे, तो एवढा मोठा हृदयाचा माणूस फक्त श्रीराम शाहीर होऊ शकते. अखेरपर्यंत तो दूरदर्शनवर गेला नाही, तो फक्त श्रीराम शाहीर. आणि म्हणून श्रीराम शाहीरला टीव्ही आणि आकाशवाणीचे लोक शोध घेत होते. मी त्याला जबरदस्ती श्रीराम शाहीरला आकाशवाणीवर नेलं. ते काय म्हणाले, मी फक्त आकाशवाणीत दिसेल, लोकांना दिसणार नाही, मला लोक पाहिजे, असा तो श्रीराम शाहीर होता. 2003 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते श्रीराम शाहीर यांना कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी दिवंगत माजी आमदार उपेंद्र शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. साप्ताहिक मंत्रालय वार्ता 9वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्रीराम शाहीरला मी मुंबईला घेऊन गेलो होतो आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक कलाभूषण हा पुरस्कार मिळाला होता. उत्तर प्रदेशच्या मायावती, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री